रुग्णालय परिसरात मावा खाण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून तिसऱ्या दिवशी रखवालदाराचा पाठलाग करून त्यास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे। या प्रकरणी सोहेल जमाल बाबानगर वय वर्ष 30 राहणार रामनगर सांगली कोल्हापूर रस्ता सांगली मूळ गाव इंचगेरी तालुका चडचण जिल्हा विजापूर याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी संशयित हल्लेखोर हर्षद खरात राहणार लक्ष्मीनारायण कॉलनी सांगली याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या घटनेची माहिती अशी की फिर्यादी सोहेल बाबानगर हा शहरातील उशक्काल हॉस्पिटल येथे रखवालदार म्हणून कार्यरत आहे। बुधवारी दुपारी 3च्या सुमारास संशयित हर्षद खरात हा रुग्णालय परिसरात मावा खात होता, त्यामुळे सोहेल याने त्यास इथे बसून मावा खाऊ नको असे सांगितले। यावेळी संशयित हर्षद याने सोहेल यास तू मला कोण सांगणार असा प्रश्न विचारून त्यास शिवीगाळ केली। दुसऱ्या दिवशी गुरुवारी याच कारणावरून सोहेल यास संशयित हर्षद याने शिवीगाळ करून तुला मारल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी दिली। शुक्रवारी दुपारी 4:15 सुमारास नेहमीप्रमाणे सोहेल हा रुग्णालयातील काम संपवून दुचाकीवरून घरी जात होता। तो 100 फुटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील क्रिकेट टर्फ नजीक आला असता त्याच्या मागावर असणाऱ्या संशयित हर्षद एकाच्या दुचाकीवर मागे बसून सोहेल याच्या नजीक आला आणि लोखंडी रॉडने त्याच्या उजव्या कानावर जोरदार फटका मारला। जखमी अवस्थेत सोहेल हा दुचाकीवरून खाली पडला, तर संशयित हर्षद याने घटनास्थळावरून पलायन केले। रस्त्यावरील नागरिकांनी जखमी सोहेल यास तातडीनं रुग्णालयात दाखल केले। रात्री उशिरापर्यंत संशयित हर्षद खरात यास पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।